माझ्या प्रथम भेटीत समुद्राच्या उंच लाटांमुळे आणि हवामानामुळे मी ह्या बेटावर उतरू शकलो नव्हतो. खराब हवामानामध्ये हे असं वारंवार होतच असतं. बघात समुद्र बराच शांत दिसतोय. मला खात्री आहे ह्या वेळची परिस्थिती फारशी गंभीर नसावी. हो, आपण तशी आशा करूया. परिस्थिती गेल्या वेळपेक्षा चांगलीच असेल. बघ, ते थव्याने उडताना दिसतायत. अरे हो, सुंदर आहेत. जसे पाठलाग करतायत. हो ना. मी जेव्हा सर्वप्रथम वेंगुर्ला खडकांविषयी ऐकलं तेव्हा मला वाटलं की ही बेटं अंदमानसारखीच सर्वसामान्य बेटं असावीत. परंतु मी जेव्हा सर्वप्रथम तिथे गेले तेव्हा ती पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ह्या बेटावर उतरण्याच्या जागा फारच थोड्या असून बोटीतून उतरणे व चढणे फार अवघड आहे. समुद्राच्या लाटा सर्व बाजूनी त्यावर धडकत होत्या. सभोवार सागरी किटाणू चोहीकडे पसरलेले होते. आमच्याबरोबर अतिमौल्यवान उपकरणांनी भरलेल्या अनेक पिशव्या होत्या. आपली काही उपकरणे हरवण्याची किंवा त्या पिशव्या निसटून पडण्याची शंका मनात सतत डोकावत होती. जवळपास 15 वर्षापेक्षा अधिक काळ मी स्विफ्टलेट नावाच्या पक्ष्याच्या खाद्ययुक्त घरट्यांचा अभ्यास केल्यानंतरही भारताच्या पश्चिम घाटातील अन्य प्रजातींच्या जीवनशैलीबद्दल माहिती करून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात होती. त्यानंतर अशा प्रजातींच्या काही मोठ्या वसाहती महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या बेटांवर अस्तित्वात आहेत. भारतीय स्विफ्टलेट प्रजातीची विविधता अवगत करण्याकरता आम्ही पश्चिम किनारा, पश्चिमी घाट आणि समुद्र किनारपट्टीपासून दूर असलेल्या बेटांचं सर्वेक्षणही केलं. आम्ही त्यांची विविध बेटावरील संभाव्य नैसर्गिक निवासस्थाने तसेच मानवनिर्मित लेण्यांचा अभ्यास केला. सर्व संभाव्य वसाहतींच्या सर्वेक्षणानंतर आम्हास खात्री झाली की महाराष्ट्रातील भारतीय स्विफ्टलेटच्या प्रजोत्पादन वसाहती या समुद्रातील ज्वालामुखी खडकाळ बेटावर पण आहेत आणि एक वसाहत ही पुरातन दीपस्तंभ असलेल्या बेटावर आहे. वेंगुर्ला समूहात अंदाजे 23 खडकाळ बेटे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील केवळ 2 बेटांवर स्विफ्टलेट पक्ष्यांच्या प्रजोत्पादन वसाहती आहेत. महाराष्ट्रातील ह्या 2 जागा प्रजोत्पादनासाठी सगळ्यात जास्त ओळखल्या जाणाऱ्या जागा आहेत आणि म्हणूनच त्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर अशा परिसरात स्थानिक लोकांना अशा बेटांवर एकट्या मुलीला काम करताना पाहून साहजिकच एक स्त्री म्हणून ती एकटी कशी राहणार असे प्रश्न, अशा शंका आणि संभ्रम निर्माण होत असत. इतकंच नव्हे तर माझ्या नाविकालाही मी एकटी राहणार याचं आश्चर्य वाटलं. त्यातच मला क्षेत्रसहाय्यक मिळत नव्हता. एक दिवस जेव्हा मी माझ्या सर्वेक्षण कामाकरता धक्क्याकडे जाण्यास निघाले तेव्हा एक वृद्ध बाई माझ्याकडे आल्या.
व माझ्याविषयी विचारणा करू लागल्या. त्यांनी मला प्रश्न केला, मुली तू खाद्य, पाणी व अत्यावश्यक वस्तू बरोबर नेतेस, पण शौचालयाचं काय? ह्यानंतर माझी स्थानिय लोकांशी मैत्री आणि संबंध चांगलेच वाढले व हळूहळू सर्व काही सुरळीत होऊ लागलं. हे सर्व काही अतिविभिन्न जग होतं माझ्यासाठी, कारण आजपर्यंत मी जे काही पाहिलं होतं त्यात चुन्याच्या लेण्या आणि ह्या समुद्रातल्या लेण्या. बघ बघ तिथे भरपूर कबुतरांची पिसं आहेत. मला वाटतं ते त्याचा उपयोग लेण्यांमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी त्यात एक पीस करतात. या पक्षाचाही आहे. भारतीय स्विफ्टलेट हा एक खाद्ययुक्त घरटे बनवणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे. इथे 2 प्रकारची खाद्ययुक्त घरटी आहेत, सफेद खाद्ययुक्त घरटी आणि काही काळी खाद्ययुक्त घरटी. जेव्हा भारतीय स्विफ्टलेट आपल्या पिसांचा उपयोग करून लाळेची घरटी तयार करतात तेव्हा ती घरटी काळी दिसतात आणि त्यांना काळी खाद्य घरटी म्हणतात. भारतीय प्रांतात अंदमान आणि निकोबार बेटावर सफेद आणि काळी खाद्ययुक्त घरटी आढळतात. ते पूर्णतः त्यांच्या लाळेपासून बनलेली असतात, अगदी 100% लाळेपासून, त्यात कुठलंही मिश्रण नसतं. यामुळे ती घरटी सफेद पारदर्शक बनतात आणि म्हणूनच त्यांना स्विफ्टलेटची सफेद खाद्य घरटी म्हणतात. समजा तुमचे वजन 60 किलो आहे आणि तुम्हाला 60 किलो लाळ थुंकीद्वारे बाहेर टाकायची आहे. तुम्हाला साधारणतः किती एनर्जी लागेल त्या सगळ्यासाठी? अगदी तसेच ह्या पक्ष्यांविषयी सुद्धा घडते. 10 ग्रॅम वजनाची पक्षी 10 ग्रॅम लाळ उत्सर्जित करतात आणि त्याला 60 ते 90 दिवसांचा कालावधी लागतो. प्रजोत्पन्नाच्या काळात त्यांच्या लाळ ग्रंथी प्रसरण पावत असल्या तरी देखील भरपूर प्रथिने आणि ऊर्जा पुनर्निर्मितीसाठी लाळेची आवश्यकता भासत असते. अशा कठीण राहणीमान वसाहतीत चुकी व्यतिरिक्त शास्त्रयुक्त माहिती मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे. इथे अशीच एक वस्ती असायची. हो, इथे एक वस्ती असायची. या इथे एक हो, तर हो, तिथे इथे सुद्धा एक. खूप होती हो, असं हा, वाटतंय. म्हणजे इकडल्या साईडला. हो, इथे सुद्धा 40 ते 50 हो, घरटी मला असायची सुद्धा असं तसंच वाटतंय. वाटतंय. हा, तिथे फार कमी आहेत. मला वाटतं त्यांचा थेट पावसाशी संबंध येतोय. जवळजवळ ह्या प्रजातीच्या संख्येव्यतिरिक्त काहीही माहिती आपल्याकडे उपलब्ध नसताना मला अजून गोष्टींची माहिती काढणं फार अवघड जात होतं. तीही 15 वर्षापूर्वीची, जवळजवळ कालबाह्य झाल्याने त्याचा अभ्यास करणे मला खूपच आव्हानात्मक होतं. तर तर्कशास्त्रदृष्ट्या मला वाटले आपल्याला मूलभूत पर्यावरण, वनस्पतीशास्त्र आणि सांख्यिक विभागीकरण समजावून घेणे योग्य ठरावे. आधी मला वाटलं हे खूपच सोपं असेल, कारण आम्ही अंदमान बेटावर सुद्धा हेच केलं होतं. पहिल्या दिवशी मी तिथे येणारे 10 पक्षी मोजले. माझ्याकडे मोजणी यंत्र होतं आणि त्याचा उपयोग करून मी पक्ष्यांची नोंद करत होते. जेव्हा मी लेणीमध्ये प्रवेश करायचे तेव्हा ते पक्षी असा आवाज करायचे आणि हा आवाज ऐकताच मी 1 असं मोजायचे आणि मग पुन्हा आवाज आला की 2 असं मोजायचे आणि अशा पद्धतीनं मी पहिले 10 पक्षी मोजले. परंतु जेव्हा संध्याकाळचे जवळपास 6 वाजले तेव्हा मला दिसलं की जवळपास हजारो पक्षी लेण्यांमध्ये प्रवेश करत होते. तेव्हा मला वाटलं, अरे देवा, हा तर सुखद प्रवास नसून हे अतिशय खडतर कार्य आहे.
लेण्यांमधील हजारो पक्ष्यांबरोबर एकत्र राहणे हे कठीण आव्हान होतं. मूळतः हे पक्षी एक पत्नीव्रत असतात व जोडीने राहतात. त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आपल्या जोडीदारास काही अविपरीत घडल्याशिवाय ते खरं तर वेगळे अजिबात होत नाहीत आणि त्या कारणाने त्यांच्या प्रजोत्पादनाची व त्यांच्या घरट्यांची मोजणी करणे शक्य होत असतं आपल्याला. साधारणतः एका घरट्यात एक नर व एक मादी राहते. 2 पक्षी एक घरटे बनवतात, म्हणजे जितकी घरटी त्याच्या दुप्पट पक्ष्यांची संख्या असणार. मग आमच्या सुधारित उपकरणांच्या प्रकाशझोतांचा वापर करून आम्ही संपूर्ण लेण्यांमध्ये त्यांच्या घरट्यांचा शोध घेतला. आम्ही प्रत्येक मीटर अंतरावर तसंच उंचीवरील खाचखळग्यात घरट्यांचा शोध घेत राहिलो. आमच्याकडून एकाही घरट्याची नोंद राहणार नाही याची आम्ही पूर्णपणे खात्री करत होतो. आता काही घरटी ही आपल्या डोळ्यांच्या उंचीवर असतात, तर काही घरटी ही फारच उंच असतात. अशा घरट्यांपर्यंत पोहोचणं फार कठीण होऊन जातं. त्यासाठी आम्ही एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. आम्ही बांबूला आरसा बांधतो आणि अशा प्रकारे आम्ही उंच घरट्यांपर्यंत पोहोचतो. या पक्ष्यांच्या संग्रहित माहिती आधारे पक्ष्यांची दिनचर्या आणि आमची दैनंदिन माहिती गोळा करण्याची पद्धत सर्व काही स्विफ्टलेट पक्ष्यांच्या आचरणावर अवलंबून असे. या सर्व प्रक्रियेत आम्हाला झोपण्यासाठी फार कमी वेळ मिळत असे. आम्हाला वैयक्तिक दैनिक व्यवहार जसं की जेवण तयार करणं वगैरे स्विफ्टलेट पक्षी आपल्या लेण्यात परतण्यापूर्वी उरकावं लागे, जेणेकरून आमच्या स्वक्रियांचा कोणताही त्रास त्यांना होणार नाही. रात्रीच्या वेळी सर्व पक्षी आपापल्या लेण्यातील घरट्यात परतल्यावर व पूर्णपणे स्थिरावल्यावर अंदाजे 10च्या सुमारास मी फक्त लाल दिवा लावून लेणीमध्ये प्रवेश करून नायट्रोजन दुर्बिणीच्या सहाय्यानं प्रत्येक मीटरवरची जागा न्याहाळत असे. अशा रीतीनं आम्हाला प्रजोत्पादन वसाहतीच्या पक्षी गणनेमध्ये खऱ्या अर्थानं मदत मिळाली. ह्या प्रजातीचा स्वभाव गुण म्हणजे अंधारात योग्य दिशेने प्रवास करून आपले मूळ स्थान ते शोधून काढतात, जे फक्त स्विफ्टलेट व्यतिरिक्त तैल पक्षीच करू शकतात. प्रत्यक्षात अशा काळोखात अंधारी एकांतातील जागा तिथे लेण्यात पोहोचण्याचा अवघड मार्ग शोधून ते नैसर्गिक आपत्तीपासून व मानव वंशजन्य धोक्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पुरातन दीपस्तंभाची कहाणी अतिशय वेगळी आहे. इंग्रजांनी बनवलेल्या व सध्या खंडार अवस्थेत सोडून दिलेल्या दीपस्तंभात स्विफ्टलेटची वसाहत असून तिथे पछाडलेल्या बेटाचा अनुभव येतो. प्रथमतः माझ्यासमोर क्षेत्रसहाय्यक शोधण्याचं सगळ्यात मोठं आव्हान होतं. कुणीही त्या बेटांवर काम करण्यास तयारच नव्हतं, कारण त्या बेटांविषयी प्रचलित असलेल्या काल्पनिक दंतकथा होत्या.
सर्वप्रथम जेव्हा मी त्या पुरातन दीपस्तंभांवर आले, तेव्हा माझ्या अंतर्मनात एक गोष्ट पक्की होती की मला अशा पछाडलेल्या बेटावर काळोखात सावधानतेने व काळजीपूर्वक राहायला हवं होतं. आणि डॉक्टर शिरीष यांनी सांगितलेली एक गोष्ट मी ध्यानात ठेवली, ती म्हणजे ते म्हणाले, माहिती गोळा करत असताना पुरातन दीपस्तंभाचं भूत जरी तुझ्यासमोर येऊन उभं राहिलं तरी तू डगमगता कामा नये. सर्वात एक चित्तवेधक गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांची पिल्ले घरट्यात असतात तेव्हा ते पिल्ल्यांसाठी किडेयुक्त लाळेचे घास घेऊन येतात आणि आपल्या पिल्लांना ते भरवत असतात. तर आपल्या तोंडामध्ये ते लाळेचा जो गोळा बनवून ते आपल्या पिल्लांना ते भरवण्याचा प्रयत्न करत असतात. पिल्लांनी खाद्यासाठी केलेली विनवणी आणि त्यांना भरवण्याचे दृश्य खूपच मनोरंजक असं दिसत असतं. आपल्या पिल्लांना ते अतिशय प्रेमाने भरवत असतात. आपल्याला हे अजूनही समजू शकलेलं नाहीये की एवढ्या दाट अंधारात हे पक्षी बरोबर आपल्याच घरट्याच्या दिशेने कसे जात असतील आणि आपल्या पिल्ल्यांची अन्नासाठीची विनवणी कशी ओळखत असतील. एके रात्री जेव्हा मी घरट्यांचं निरीक्षण करत होते तेव्हा मला दिसलं की एका घरट्याला छिद्र पडली होती आणि ते बघून मी घाबरलेच, कारण त्या घरट्यात 2 अंडी होती आणि ती अंडी त्या छिद्रातून पडतील की काय अशी मला भीती वाटत होती, कारण त्या पिल्लांचे जे पालक होते ते परतले नव्हते घरट्यांमध्ये म्हणून. पण जेव्हा ते पालक परतले आणि रात्रभर त्या सगळ्या पक्ष्यांनी मिळून ते घरटं दुरुस्त करण्यासाठी जे प्रयत्न केले ते सगळे प्रयत्न आश्चर्यचकित करण्यासारखे होते. भारतीय स्विफ्टलेटचा समावेश हा एपोडिडी ऑर्डर म्हणजेच बहुविस्तृत कुटुंब पद्धतीमध्ये होतो. लॅटिन भाषेत पाय नसलेला, पोडिएक म्हणजे पाय, आणि त्यांना पाय नाहीयेत असं नाहीयेत, तर ते कमकुवत पाय असतात पण पंजे मजबूत असतात. पंजांचा उपयोग त्यांना भिंतीवर किंवा अन्य पृष्ठभागावर लटकण्याकरता होत असतो. तथापि कमकुवत पायांमुळे त्यांना दुसऱ्या कोणत्याही पृष्ठभागावर उतरणे शक्य होत नाही, कारण परत उडण्याकरिता त्यांच्या पायामध्ये ताकद असणे जरुरी आहे आणि म्हणूनच त्यांना एपोडिडी म्हणतात. व ह्या कारणास्तवच ते कुठेही उतरलेले दिसत नाहीत. परंतु भ्रम असा आहे की स्विस वालॉज म्हणजेच मार्टिन कुठेही उतरतात व त्यांच्या काही गुणधर्मांची तुलना करतात व त्यांना स्विफ्ट किंवा स्विफ्टलेट म्हटलं जातं. पण लक्षात असू द्या, स्विफ्ट किंवा स्विफ्टलेट कधीही उतरू शकत नाहीत, कारण त्यांच्या कमजोर पायांनी ते फक्त आपल्या घरट्याभोवती कपारीवर लटकतात किंवा साधारणपणे दाण्या पाण्यासाठी आपल्या पंखांवर उडताना आपल्याला दिसत असतात. म्हणूनच ते एरोडायनॅमिक म्हणजेच वायुगणितीय पक्षी जे पंखावर तरंगतात किंवा लेण्यांमध्ये आपल्या घरट्याभोवती पंजांच्या साह्याने पृष्ठभागावर लटकताना आढळतात. हे पक्षी छतावर बसून अन्न खातात, अगदी छोटे छोटे कीटाणू खातात आणि त्यामुळेच त्यांना प्लॅक्टन हवाई भक्षक किंवा त्यांना उडणारे कीटाणू म्हणून ओळखलं जातं. सर्वप्रथम आम्ही सिंधुदुर्ग परिसराचं संपूर्ण निरीक्षण केलं. तेव्हा हे पक्षी ज्वालाखडक आणि पुरातन दीपस्तंभापासून 30 किलोमीटर क्षेत्रात विहार करताना आम्हाला आढळले.
त्या 30 किलोमीटरच्या परिसरात आम्हाला या वैविध्यपूर्ण वसाहतीत खारफुटी, जंगले, नारळी बागा, आंब्याच्या बागा यांचा उपयोग या प्रजाती करताना दिसतात. तर या संपूर्ण प्रक्रियेच्या दरम्यान सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मला 12 ते 14 तास सतत दुर्बिणीचा उपयोग करावा लागला. म्हणजे हे संपूर्ण दिवसभराचं काम आहे. या दरम्यान स्थायिक लोकांनी आमचं स्वागतच केलं. त्यांनी मला खाद्य, पाण्याची तसंच इतर अत्यावश्यक गोष्टींची सहायता केलीच. त्यांनी मला त्यांची शौचालयेही वापरण्यास दिली. आणि माझा उत्साह वाढवणारं क्षेत्र म्हणजे ओलसर जमिनीचं क्षेत्र. तर मी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ह्या पक्ष्यांचं निरीक्षण करून विविध क्रियांची नोंद करत असे. आपल्या विहारातून विविध आकृती साकारणे, जसे अलगद तरंगणे, त्यांचे फडफडणे, विविध उड्डाणाचे प्रकार, हे सगळं मी अनुभवलं. आणि त्याचसोबत सर्वात विलक्षण क्षण म्हणजे पक्ष्यांचं पाणथळात परिसरात पटकन पाणी पिणे, न्हाणे व उडताना चोचींने स्वतःला साफ करणे. खरं सांगू, मी शेकडो तास या पक्ष्यांच्या सहवासात घालवले असले तरीही मी जेव्हा त्या बेटावर नसते ना, तेव्हा माझं मन मात्र परत तिथेच धावत असतं. ते पक्षी ठीक असतील ना? ते काय करत असतील? मला माहिती आहे की हे सगळं शास्त्र आहे. हे सर्व मी माझ्या नोंदणीत समाविष्ट केल्यास ती एक शास्त्रयुक्त माहिती आहे. पण कुठेतरी असं वाटतं की हे फक्त इतकंच नाही आहे. हे कदाचित हे माझ्याशी त्यांचं जडलेलं भावनिक नातं आहे. प्रत्येक वेळी इथे परतल्यावर मला प्रश्न पडतो. तो म्हणजे ह्या प्रजातींविषयी मला काय समजलं. आणि मला वाटतं काहीच नाही. अजूनही बरेच प्रश्न आणि त्यांची उत्तरं, बरंच काही शिकायचं बाकी आहे. आणि हा प्रवास असाच सुरू राहणार आहे.